भाजपा के वरिष्ठ नेता और केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी ने मजाक में रामदास अठावले को लेकर एक बड़ी बात कही। एक कार्यक्रम के दौरान जब उनसे पूछा गया उनकी सरकार के बारे में कि चौथी बार उनकी सरकार बनेगी या नहीं बनेगी, तो नितिन गडकरी मजाकिया लहजे में कहते हैं कि हमारी सरकार चौथी बार बनेगी नहीं बनेगी इसकी गारंटी नहीं है, लेकिन रामदास अठावले मंत्री जरूर बनेंगे। अब यह कटाक्ष उन्होंने इसलिए किया कि रामदास अठावले पिछली 3 बार से लगातार मंत्री है और कोई सरकार चाहे किसी की भी हो, वो लगभग उनका चांस रहता है कि वो केंद्र में मंत्री बन जाते हैं। तो ये एक बड़ी बात नितिन गडकरी ने कही कि सरकार हमारी चाहे अगली बार बने नहीं बने, लेकिन जो अठावले हैं, आरपी जो पार्टी है उसके जो अध्यक्ष है महाराष्ट्र में, वो भाजपा के साथ गठबंधन में है लगातार, चाहे विधानसभा चुनाव हो, लोकसभा चुनाव हो। रामदास अठावले अपने मजाकिया लहजे के लिए जाने जाते हैं, लेकिन इस बार नितिन गडकरी ने ही उन पर एक चुटकी ली और इस तरीके से मजाक में कहा कि हमारी सरकार बने ना बने अठावले मंत्री जरूर बनेंगे। देखिए उनका ये वीडियो। अठावलेंचं आत्ताच त्यांनी सांगितलं की तिसऱ्या वेळी पुन्हा चौथ्या वेळी पण आम्हीच येणार आहोत। आमची गॅरंटी नाही आहे, पण त्यांची गॅरंटी पक्की आहे। म्हणजे मी गमतीने म्हणतो की राज्य कोणाचे आलं तरी रामदासजी पक्के आहेत। कारण त्यांनीच हे एकदा प्रकट भाषणात सांगितलं आणि त्यांना हे जसं ते मौसमी शास्त्रज्ञ आहेत, तेव्हा लालू प्रसाद यादवनी एकदा असं म्हटलं होतं रामविलास पासवानला कि ये बहुत बड़ा राजनीतिक मौसम शास्त्रज्ञ है और क्या होने वाला इनको पता होता है, उसके अनुसार उनकी नीति अपनाते हैं। रामदास अठावलेंचं आत्ताच त्यांनी सांगितलं की तिसऱ्या वेळी पुन्हा चौथ्या वेळी पण आम्हीच येणार आहोत। आमची गॅरंटी नाही आहे, पण त्यांची गॅरंटी पक्की आहे। म्हणजे मी गमतीने म्हणतो की राज्य कोणाचे आलं तरी रामदासजी पक्के आहेत। कारण त्यांनीच हे एकदा प्रकट भाषणात सांगितलं आणि त्यांना हे जसं ते मौसमी शास्त्रज्ञ आहेत, तेव्हा लालू प्रसाद यादवनी एकदा असं म्हटलं होतं रामविलास पासवानला कि ये बहुत बड़ा राजनीतिक मौसम शास्त्रज्ञ है और क्या होने वाला इनको पता होता है, उसके अनुसार उनकी नीति अपनाते। रामदास अठावलेंचं आत्ताच त्यांनी सांगितलं की तिसऱ्या वेळी पुन्हा चौथ्या वेळी पण आम्हीच येणार आहोत। आमची गॅरंटी नाही आहे, पण त्यांची गॅरंटी पक्की आहे। म्हणजे मी गमतीने म्हणतो की राज्य कोणाचे आलं तरी रामदासजी पक्के आहेत। कारण त्यांनीच हे एकदा प्रकट भाषणात सांगितलं आणि त्यांना हे जसं ते मौसमी शास्त्रज्ञ आहेत, तेव्हा लालू प्रसाद यादवनी एकदा असं म्हटलं होतं रामविलास पासवानला कि ये बहुत बड़ा राजनीतिक मौसम शास्त्रज्ञ है और क्या होने वाला इनको पता होता है, उसके अनुसार उनकी नीति